एक्सरसाइज 3.3 क्वेश्चन 3 प्रूव्ह द फॉलोइंग मधलं 14th गणित 14th एक्झाम्पल साइन स्क्वेअर मायनस 160 डिग्री डिवाइडेड बाय साइन स्क्वेअर 70 डिग्री प्लस साइन इन ब्रॅकेट 180 डिग्री मायनस थीटा डिवाइडेड बाय साइन थीटा इक्वल टू सेक स्क्वेअर 20 डिग्री. तर इथे आपण LHS सॉल्व करू आणि इट इज इक्वल टू RHS हे इथे प्रूव्ह करू. Now here angle is negative and trigonometric function of negative angle, that is sin negative theta is negative sin theta. Therefore sin square negative 160 degree means negative sin square 160 degree. तर इथे आपण हा फॉर्म्युला वापरलेला आहे. साइन निगेटिव्ह अँगल असेल तर इक्वल टू निगेटिव्ह साइन थिटा. आता इथे आपण साइन 160 डिग्री इक्वल टू काढू आधी. आता इथे अलाइड अँगल्स मध्ये याचं रूपांतर करू. मग साइन 160 मीन्स 180 डिग्री मायनस 20 डिग्री साइन पाय मायनस 20 डिग्री. आता इथे आपल्याला अलाइड अँगल्सचा फॉर्म्युला वापरायचा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ अलाइड अँगल्स. इथे साइन साठी साइन इन ब्रॅकेट n पाय डिवाइड बाय 2 प्लस मायनस थीटा इक्वल टू प्लस मायनस साइन थीटा व्हेन n इज एन इव्हन इंटिजर. जेव्हा n इव्हन इंटिजर आहे, समसंख्या आहे. आता इथे n इक्वल टू 2 आहे, ते नुसतं पाय आहे. याचा अर्थ इथे n इक्वल टू 2 आहे, म्हणजे 2 पाय डिवाइडेड बाय 2 इक्वल टू पाय. मग 2 इज इव्हन नंबर म्हणून आपण हा फॉर्म्युला वापरलेला आहे इव्हन नंबरचा. मग साईनचा प्लस मायनस साइन थिटा होतं, म्हणजे इथे काय होणार आहे प्लस मायनस साइन 20 डिग्री. तर प्लस मायनस पैकी कोणती साइन घ्यायची, तर तो अँगल कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे ते आधी बघायचं आणि तिथे त्याची व्हॅल्यू पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह बघायची. आता इथे साइन पाय मायनस 20 डिग्री म्हणजे हा अँगल आहे सेकंड क्वाड्रंट मध्ये. सेकंड क्वाड्रंट मध्ये हा अँगल आहे पाय मायनस 20 डिग्री. अँड साइन मीन्स व्हॉट, वाय कोऑर्डिनेट. बाय डेफिनेशन साइन मीन्स वाय कोऑर्डिनेट. अँड इन सेकंड क्वाड्रंट वाय ऑल नंबर्स ऑन वाय ऍक्सिस आर हियर पॉझिटिव्ह. इकडे एक्स ऍक्सिसवर पॉझिटिव्ह आहेत आणि इकडे एक्स ऍक्सिसवर निगेटिव्ह नंबर्स आहेत, इकडे निगेटिव्ह नंबर्स आहेत वाय ऍक्सिसवर. पण सेकंड क्वाड्रंट मध्ये जो वाय ऍक्सिस येतो तिथे सगळे पॉझिटिव्ह नंबर आहे, म्हणजे साइन इथे साइनची व्हॅल्यू पॉझिटिव्ह येणार आहे. म्हणून इथे आपण पॉझिटिव्ह घ्यायचं. साइन 20 डिग्री मीन्स साइन 160 डिग्री इक्वल टू साइन 20 डिग्री. देअरफॉर निगेटिव्ह साइन स्क्वेअर 160 डिग्री मीन्स निगेटिव्ह साइन 20 डिग्री स्क्वेअर. तर आता इथे ह्याच्याऐवजी आपण काय लिहिणार आहोत, निगेटिव्ह साइन 20 डिग्री स्क्वेअर. तर साइन स्क्वेअर 70. आधी आपण साइन 70 ची साइन 70 मीन्स साइन 90 डिग्री मायनस 20 डिग्री मीन्स साइन पाय बाय 2 मायनस 20 डिग्री. 90 डिग्री मीन्स पाय बाय 2, 180 डिवाइडेड बाय 2 90 डिग्री. आता इथे हे अलाइड अँगल्स झालेत. तर अलाइड अँगल्स मध्ये आपण फॉर्म्युला वापरतो ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. जे साइन फंक्शन आहे तर साइन इन ब्रॅकेट n पाय बाय 2 प्लस मायनस थीटा इक्वल टू प्लस मायनस. आता इथे n हा ऑड आहे. n वेन n इज अन ऑड इंटिजर म्हणजे विषम संख्या. इथे n बरोबर आहे 1, n इक्वल टू हियर 1 पाय बाय 2. मग साइनचं इथे कॉस होणार, कॉस थीटा. मग इथे सुद्धा प्लस मायनस कॉस 20 डिग्री. कॉस थीटा मीन्स कॉस 20 डिग्री. मग आता प्लस घ्यायचं का मायनस घ्यायचं साइन, हे आता हा अँगल म्हणजे साइन पाय बाय 2 मायनस 20 हा कोणत्या क्वाड्रंट मध्ये तो बघायचा. तर 90 मायनस 20 म्हणजे फर्स्ट क्वाड्रंटला अँगल आहे. हा अँगल आहे 90 डिग्री मायनस 20 डिग्री. हा अँगल आहे फर्स्ट क्वाड्रंटला आणि फर्स्ट क्वाड्रंटला सगळे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हे पॉझिटिव्ह असतात. अँड वाय मीन्स व्हॉट, बाय डेफिनेशन वाय मीन्स वाय कोऑर्डिनेट अँड ऑल नंबर्स ऑन वाय ऍक्सिस आर हियर पॉझिटिव्ह. देअरफॉर हियर साइन इज पॉझिटिव्ह. व्हॅल्यू ऑफ साइन इन फर्स्ट क्वाड्रंट इज पॉझिटिव्ह. मग देअरफॉर टेक हियर पॉझिटिव्ह साइन मीन्स कॉस 20 डिग्री. साइन स्क्वेअर 70 डिग्री मीन्स कॉस 20 डिग्री ह्याचा स्क्वेअर घ्यायचा, स्क्वेअर डिवायडेड बाय कॉस 20 डिग्री स्क्वेअर, कॉस 20 डिग्रीचा स्क्वेअर प्लस द साइन 180 मायनस पाय मीन्स 180 मायनस थीटा मीन्स पाय मायनस थीटा. मग साइन 180 मायनस थीटा मीन्स साइन पाय मायनस थीटा. हियर n is even number, n equal to here 2 and when n is even then फॉर्म्युला काय होणार आहे आता साइनचं इथे साइनच राहणार आहे. जेव्हा इव्हन असेल तेव्हा साइन थीटा
देअरफॉर साइन पाय मायनस थिटा मीन्स प्लस मायनस साइन थिटा. पण आता प्लस घ्यायचं का मायनस घ्यायचं, परत क्वाड्रंटमध्ये बघायचं कोणत्या क्वाड्रंटला आहे. पाय मायनस थिटा म्हणजे सेकंड क्वाड्रंटला अँगल आहे आणि सेकंड क्वाड्रंटला वाय ॲक्सिसवर सगळे पॉझिटिव्ह नंबर्स आहेत आणि सेकंड क्वाड्रंट साइन व्हॅल्यू ऑफ साइन इज पॉझिटिव्ह. इन सेकंड क्वाड्रंट साइन इज पॉझिटिव्ह. साइन मीन्स व्हॉट, वाय कोऑर्डिनेट अँड ऑल नंबर ऑन वाय ॲक्सिस आर हिअर पॉझिटिव्ह. त्याच्यामुळे इथे साइनची व्हॅल्यू पॉझिटिव्ह येणार, म्हणून इथे आपण पॉझिटिव्ह घ्यायचं. पॉझिटिव्ह मीन्स साइन थिटा. मग साइन 180 मायनस थिटा मीन्स ओनली साइन थिटा डिवायडेड बाय साइन थिटा. साइन थिटा अपॉन साइन थिटा मीन्स 1. इथे निगेटिव्ह स्क्वेअर, निगेटिव्ह साइन 20 डिग्री स्क्वेअर मीन्स साइन स्क्वेअर 20 डिग्री. साइन स्क्वेअर 20 डिग्री आणि इथे कॉस स्क्वेअर 20 डिग्री प्लस 1. आपल्याला माहिती आहे की कोणत्याही निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर जर घेतला आपण तर तो पॉझिटिव्ह येईल. आता समजा निगेटिव्ह 5 स्क्वेअर मीन्स व्हॉट, निगेटिव्ह 5 इंटू निगेटिव्ह 5. निगेटिव्ह बिकम्स हिअर पॉझिटिव्ह. तसंच इथे आपण केलेलं आहे. मग साइन अपॉन कॉस मीन्स टॅन. मग साइन स्क्वेअर 20 अपॉन कॉस स्क्वेअर 20 मीन्स टॅन स्क्वेअर 20 डिग्री प्लस साइन अपॉन कॉस मीन्स टॅन. साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर मीन्स टॅन स्क्वेअर आणि दोन्हीकडे अँगल सेम आहे 20. इट इज इक्वल टू 1 प्लस टॅन स्क्वेअर 20 इक्वल टू सेक स्क्वेअर 20 डिग्री. आता इथे आपण ही जी आयडेंटिटी आहे ही आपल्याला माहिती 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. त्यामुळे आपण असं लिहू शकलो 1 प्लस टॅन स्क्वेअर 20 डिग्री इक्वल टू सेक स्क्वेअर 20 डिग्री अँड इट इज इक्वल टू RHS साइड. देअरफॉर LHS इक्वल टू RHS. आता इथे आपला हा क्वेश्चन सॉल्व्ह करून झालेला आहे.